तरुण भारत सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। यंदाच्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही 4 वेळा आयोजित केलेली आहे। त्याच्या विरोधात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रदादा पाटील हे आज सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती उपोषण करत आहेत। तर हे उपोषणामागचे त्यांचे प्रमुख मागण्या काय आहेत हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत चंद्रदादा पाटील आहेत। दादा, आज उपोषण करताय, काय तुमच्या प्रमुख मागण्या? आज महाराष्ट्रामध्ये 2025 सालामध्ये 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार आहेत। परवा झालेली पृथ्वीराज मोहोळची असेल, काल जाहीर झाली मार्च महिन्यात कर्जत जामखेडला, हे 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2024च्या आहेत, त्या 25 सालामध्ये झाल्या आणि 25 सालाच्या महाराष्ट्र केसरी डिसेंबर 2025ला होणार। म्हणजे महाराष्ट्रातली जनता एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी बघण्याची वेळ दुर्दैव ह्या महाराष्ट्राच्या जनतेवर, कुस्ती शौकीनांवर आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये ही कुठेतरी थांबलं पाहिजे। 4 वर्षात 4 महाराष्ट्र केसरी व्हायला पाहिजे, ती एका वर्षात 4 महाराष्ट्र केसरी होणार आहेत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। कुस्ती शौकीन म्हणून माझ्या मनाला जी पटलं नाही त्या विरुद्ध मला आवाज उठवावा वाटला, म्हणून मी शासनाला हे म्हणणं मांडण्यासाठी माझं म्हणणं मी आज इथं उपोषणाला बसलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये शासन यावर तोडगा काढेल याचा मला विश्वास आहे। म्हणून राज्यामध्ये दरवर्षी 1 महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, ही प्रमुख माझी मागणी आहे। 1 राज्य 1 खेळ 1 संघटना ही जर संकल्पना शासनाने जर निविदा काढली बाहेर, तर खरोखर येणाऱ्या काळामध्ये ऑलिम्पिकमधली पदकं जी भारत देशाला मिळतील त्यातली जास्तीत जास्त पदकं ही महाराष्ट्रातली असतील। कारण महाराष्ट्रामध्ये एवढं टॅलेंट आहे, पण जशी कुस्ती क्षेत्राला कीड लागलेली आहे संघटनांच्या वादाची, त्याच पद्धतीनं खो खो असेल, कबड्डी असेल, अशा प्रत्येक मैदानी खेळामध्ये किंवा सगळ्या खेळामध्ये ह्या संघटनेच्या राजकारणाचे बळी खेळाडू जात आहेत। म्हणून शासनानं 1 राज्य 1 खेळ 1 संघटना ही संकल्पना राबवली पाहिजे। ज्या पद्धतीनं 3 वेळा DYSP झाल्यानंतर 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर थेट DYSP पदी नियुक्ती शासन करते, त्याच पद्धतीने एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSI पदी नियुक्ती झाली पाहिजे, ही त्यातली प्रमुख मागणी आहे। महाराष्ट्र केसरी आयोजकानं स्पर्धा जे आयोजन करणार आहे त्या आयोजकानं, शासनानं म्हणत नाही मी, आयोजकानं त्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे। त्याच पद्धतीनं शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावरची बंदी उठली पाहिजे 3 वर्षाची, आणि डोपिंगच्या विळख्यामध्ये अडकलेला आमचा पैलवान बाहेर आला पाहिजे। यासाठी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या पूर्वी पैलवानांची डोपिंग टेस्ट झाली पाहिजे। अशा प्रमुख 6 मागण्या घेऊन मी आज इथे उपोषणाला बसलेलो आहे। येणाऱ्या काळात 30 तारखेपर्यंत शासन ह्या मागण्यांचा विचार करेल, योग्य ते उत्तर मला मिळेल अशी एक महाराष्ट्र केसरी म्हणून मला अपेक्षा आहे। आणि 30 तारखेला खरं ते अपेक्षित उत्तर जर नाही मिळालं तर येणाऱ्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातील प्रमुख अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आणि उद्धव ठाकरे साहेब असतील, ह्या प्रमुख 5 नेत्यांना 1 ते 5 तारखेपर्यंत मी भेटणार आहे। त्यातनं सुद्धा जर तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या 5 तारखेनंतर मंत्रालयासमोर मी आमरण उपोषणासाठी बसणार आहे। कारण जे काय आज माझी ओळख आहे ती कुस्तीमुळे आहे, आणि त्या कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तरी मला त्याची पर्वा नाही। म्हणून येणाऱ्या 5 तारखेनंतर मी मंत्रालयापुढं राज्यातील 20 ते 25 महाराष्ट्र केसरी हिंदी केसरींच्या गदेसहित तिथं बसणार आहे आणि त्या शासनाला विनंती करणार आहे की ह्या गदा आमच्या तुम्ही जमा करून घ्या, शासनाला परत करणार आहे। कारण ह्या गदेची किंमत कुठेतरी कमी व्हायला लागल्या 4 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा भरवून, म्हणून या गदा तुम्ही परत करा। आणि आमरण उपोषण माझ्या प्रश्नांना जोपर्यंत उत्तर मिळत नाही, जोपर्यंत माझ्या प्रश्नांवर तोडगा निघत नाही, तोपर्यंत आमरण उपोषणासाठी मी मंत्रालयापुढे बसणार आहे आणि त्यातनं मला शासनाकडून उत्तराची अपेक्षा आहे। 1 राज्य 1 खेळ आणि 1 संघटना अशी राबवावी अशी यांची प्रमुख मागणी, आणि येत्या 5 तारखेला मंत्रालयावर आंदोलन करू असा इशारा यावेळी चंद्र पाटील यांनी दिलेला आहे। तरुण भारतसाठी अक्रम शेख, सांगली।